आत्तापर्यंत त्यांनी जो निधी आणला आहे नरके साहेबांच्या माध्यमातून तो खरोखर त्यांनी या कॉलनीसाठी चांगल्या पद्धतीनं वापर केला आहे. नमस्कार, माझं नाव संदीप जयेंद्र यादव. आम्ही आता राहिले येऊन बरेच वर्ष झालीत. जसं आम्ही इथं राहिलो त्यापासून राजेंद्र दिवसे साहेबांनी बरीचशीच कामं आमच्या मार्गस्थ लावलेली आहेत. म्हणजे जे अजून हद्दवाढीचा जो प्रश्न होता ती अग्रस्थानी धरून त्यांनी बरीचशीच कामं केलीत. त्याचबरोबर आमच्या आत्ता सध्याचे उमेदवार आहेत आमचे वहिनी, त्यांनी देखील महिलांचे अग्रस्थान प्रश्न जे काय होते ते बरेचसेच त्यांनी मार्गी लावलेत आणि इथून पुढे देखील त्यांचे प्रयत्न असेच राहणार आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी तर आहोत आणि आमचा पूर्ण कॉलेजचा जो पाठिंबा आहे तो त्यांच्या पाठीशी कायम सदैव राहील आणि वहिनींना देखील आम्ही बहुमताने निवडून देऊ असं त्यांना विश्वास देतो. आत्तापर्यंत त्यांनी जो निधी आणला आहे नरके साहेबांच्या माध्यमातून तो खरोखर त्यांनी या कॉलनीसाठी चांगल्या पद्धतीनं वापर केला आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे राहिलो ते रस्ते वगैरे नव्हते, ते रस्त्यांचं त्यांनी काम पूर्ण केलं. तसंच महिलांचे जे काही प्रश्न होते ते वहिनींनी देखील अग्रस्थानी राहून पूर्ण केलेत. आता जे काही पाण्याचे प्रश्न होते त्या देखील वहिनींनी पुढाकार घेऊन तो देखील मार्गाचा त्यांचा करायचा प्रयत्न आहे. त्यांच्यासाठी आम्ही त्यांना खूपच सहकार्य दिले तिने आमच्या कॉलनीसाठी आणि तसंच सहकार्य आम्ही आमचा जो वर्ग आहे युवा वर्ग आणि आमचे काही ज्येष्ठ जे वय आहेत ते देखील आम्ही त्यांना इथून पुढे तसे सहकार्य देत राहील आणि त्यांचं काम खूपच चांगलं आहे वहिनीचं देखील. त्याच्यामुळे मी इतर देखील मतदारांना आवाहन करेन की त्यांनी वहिनींना मतदान करून खूप चांगल्या पद्धतीने निवडून आणावं, जेणेकरून जे काही उर्वरित जे प्रश्न आहेत प्रलंबित ते देखील मार्गस्थ त्यांना लवकर लवकर लावता येतील आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. महिला वर्गात देखील वहिनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्याच्यामुळे आमचं पूर्ण सहकार्य त्यांच्या पाठीशी राहणार आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.